ज्या महाराष्ट्राने, ज्या मराठी माणसाने, ज्या मराठी मातेने तुम्हाला एवढं मोठं केलं, वैभव दिलं, संपत्ती दिली, ऐश्वर्य दिलं, मान मराठा दिला, सन्मान दिला, सगळं झालं, ते दिल्यानंतर जर तुम्ही असा कृतज्ञपणे वागणार असाल तर मराठी माणसांनी करायचं काय? मराठी माणूस जगावा, मराठी माणूस मुंबईत राहावा, यासाठी काय होतं? नाही, खरं तुम्हाला पाहिलं तर दुर्दैवाने मला हे बोलावं लागतं की राज्यकर्ते मराठीत असतात आणि मराठी राज्यकर्ते असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये नाही त्या घटना घडत असतात आणि त्याला कारणीभूत आपण काही न केल्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये इतर भाषिकांचं काही आम्ही आव्हान करत नाही की अपमान करत नाही किंवा त्यांना आम्ही काही तुच्छ समजत नाही, पण त्यांच्या भाषेचाही सन्मान आम्ही करतो. पण त्यासोबत त्यांना ही जाणीव असली पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत. या मराठी म्हणजे ह्या ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही प्रांतीय भाषेवर प्रांतरचना झाली त्याप्रमाणे मराठी भाषा आहे. तर या मराठी भाषेमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आल्यामुळे ज्या महाराष्ट्राने, ज्या मराठी माणसाने, ज्या मराठी मातेने तुम्हाला एवढं मोठं केलं, वैभव दिलं, संपत्ती दिली, ऐश्वर्य दिलं, मान मराठा दिला, सन्मान दिला, सगळं झालं, ते दिल्यानंतर जर तुम्ही असा कृतज्ञपणे वागणार असाल तर मराठी माणसांनी करायचं काय?